मंडळी हालेलुया. हालेलुया. बाजूच्याला म्हणा, आपला प्रभू उठला आहे आणि आम्हाला ते भेटला आहे. म्हणा, आपला प्रभू उठला आहे आणि आपल्या सगळ्यांना तो भेटला आहे. हालेलुया. आज आपण त्याचं दर्शन घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. आज आपण त्याला आपल्या डोळ्यांनी पाहणार. आज आपण थॉमसारखी त्याच्या हाताला स्पर्श करणार आहे. हालेलुया. थॉमसारखा आपण काय करणार? त्याच्या हाताला स्पर्श करणार. मागा परमेश्वरला, तुला बघणारे आम्हाला डोळे दे, तुझ्या संग बोलणार आम्हाला मुख दे, तुला धन्यवाद देणार आम्हाला मन दे, तुला उंच करणार आम्हाला हृदय दे. हालेलुया. आजपर्यंत आपण स्वतःला उंच केलं का नाही? प्रेज द लॉर्ड. जर आपली प्रशंसा कोणी केली नाही तर आपल्याला राग येत होता. राग येत होता का नाही? कुठल्या कार्यक्रमाला गेलो समजा आपण, आणि आपल्याला जर कोणी कुठला मान सन्मान नाही दिला, आपण चिडत होतो की नाही? माझं ह्यानी नाव नाही घेतलं, माझं त्यांनी नाव नाही घेतलं. हालेलुया. पण आता इथून पुढे उलट करा. इथून पुढे तुम्हाला मान सन्मान मिळू नाही मिळू, हालेलुया, पण तुम्ही येशूला मान सन्मान देणारे बना. तुमच्यातून येशू दिसला पाहिजे, तुमच्यातून पिता पुत्र पवित्र आत्मा दिसला पाहिजे. जर तुम्ही येशूला प्रत्येक गोष्टीमध्ये नाही ठेवत तर तुम्ही कोण आहेत? तुम्ही स्वार्थी आहेत. हालेलुया. जर तुम्ही येशूला ओळखून सुद्धा अजूनही तुम्ही मान सन्मान मिळवायला बघताय तर तुम्ही कोण आहेत? तुम्ही स्वार्थी आहेत. हालेलुया. आपल्या प्रभूची इच्छा नाहीये की तू तुझ्या हाताने स्वतःला उंच करावा. प्रभू म्हणतो, जो मला उंच करेल मी त्याला उंच करेल, जो मला उंच करेल मी त्याला हायर करेल, मी त्याला दाखवल जगाला हा माझा आहे आणि मी ह्याचा आहे. हालेलुया. आज तुम्ही कुणाच्या अधीन आहात? प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही कुणाच्या अधीन आहात? जर तुम्ही येशूच्या अधीन असाल तर तुम्ही बाकीच्या कुणाच्या अधीन नसणार. समजते? तुम्ही आजारांना सुद्धा तुम्ही फुंकी माराल ते निघून जाईल. तुमच्या घरामध्ये जर भांडणं चालू आहेत, तुम्ही फक्त येशूच्या नावाने फू म्हणाल, त्याला निघून जायला लागल. समजते? हालेलुया. समजते तर जोरात आमेन म्हणा आणि टाळ्या वाजवा. हालेलुया. शांत बसू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शांत राहू नका. आज जर प्रभू उठलेला आहे तर तुमच्या कृतीमधून ते दिसलं पाहिजे, तुमच्या बोलण्यामधून ते दिसलं पाहिजे, तुमच्या बघण्यामधून ते दिसलं पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरून शैतानाला कळलं पाहिजे ह्याचा परमेश्वर आज उठलेला आहे, ह्याच्या परमेश्वराने आज विजय मिळवलेला आहे. हालेलुया. येशू उठला आहे, पण चेहरा कसा आहे? येशू उठला, येशू उठलाय. मग तू का मेल्यासारखा होतोय? तू पण उठ आता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू का मरतोय? येशू उठला आहे तर तुझ्यात ते दिसलं पाहिजे. हालेलुया. जर ते तुझ्यात नाही दिसलं तर शैतान पण तुझ्याकडे बघून हसणार. मी नाही बोलत आहे, बायबल बोलतं. हालेलुया. आपण फक्त मुखाने म्हणतो येशू उठला, येशू उठला, पण आत्मा कसा आहे? मेलेला आहे. उत्साह पाहिजे. उत्साह. जर आत्मा उत्साह करत आहे तर शरीराला पण उत्साह करावा लागेल. हालेलुया. आपण वचन काढू. मत्ते 28:1-7. येशूचे पुनरुत्थान. हा. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच हा. मगदालिया मरिया व दुसरी मरिया हा. या कबर पाहण्यास आल्या. कुठं आल्या? कबर कबर पाहण्यास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, हा. कारण प्रभूचा दूत स्वर्गातून स्वर्गातून उतरला. कुठला दूत उतरला? प्रभूचा दूत, परमेश्वराचा दूत. हालेलुया. पुढं त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला. हा. काय केलं त्यांनी? धोंड एकीकडे धोंड लोटली आणि तो कशावर बसला? धोंडीवर बसला. हा. पुढं त्याचे रूप विजेसारखे होते. कसं होतं त्याचं रूप? विजेसारखं. पुढं व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याचे वस्त्र कसे होते? बर्फासारखे शुभ्र. हा. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व
मृतप्राय झाले. कोण कापलं थरथर? पहारेकरी. पहारेकरी. जे येशूच्या कब्रेच्या समोर जे पहारेकरी रोम सरकारने ठेवले होते ते सुद्धा थरथर कापले त्या देवदूतांना पाहून. हालेलुया. ते घाबरले, ते अचंबित झाले की हा कोण आहे नक्की. प्रेज द लॉर्ड. पुढं देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, तुम्ही भिवू नका. तुम्ही भिवू नका. भिवू नका, घाबरू नका. आज मी तुम्हाला म्हणते मंडळी, आज तुम्ही घाबरू नका, कारण तुमचा प्रभू उठलेला आहे. हालेलुया. जर तुम्ही म्हणताय उठलेला आहे, ह्याचा अर्थ काय? माझा देव फक्त उठलेलाच नाही तर मला विजय पण त्यांनी दिलेला आहे. हालेलुया. पुढं देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, तुम्ही भिवू नका. हा वधस्तंभावर खेळलेला येशूचा शोध तुम्ही करत आहात हे हा. मला ठाऊक आहे. हा तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. तो उठला आहे, तो इथं नाहीये. आपला परमेश्वर तिथं नाहीये. हालेलुया. जिथं शांतता आहे, येस. जिथं अशांती आहे, जिथं अशुद्धता आहे, देवाने ती सगळी काढून टाकलेली. हालेलुया. आपला परमेश्वर त्या कब्रामध्ये नाहीये जिथं लोक बघायला जातात. आपला परमेश्वर त्याच्या मंदिरामध्ये. हालेलुया. हा पुढं या प्रभू निजला होता ते स्थळ पहा प्रभू झोपला होता ती ही जागा पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. तो मेलेल्यातून उठला आहे. उठला आहे. पहा तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. हा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. पहा मी तुम्हाला हे सांगितले आहे. पहा मी तुम्हाला हे सांगितले आहे. हालेलुया. आजही देवदूत काय म्हणते? प्रभू उठला आहे, हे बी तुम्हाला मी सांगितलं आहे. तुमच्यापासून काहीच लपवून ठेवलेलं नाहीये. हालेलुया. पण तुम्हाला सांगू, आपल्यापासून काहीच लपवून देवाने ठेवलं नाही, पण शैतानाने आपल्यापासून खूप काही लपवून ठेवलेले. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित होतं इथं की ईशू आपला प्रभू आहे म्हणून? आधी नाही. कुणीतरी स्वार्थ घेऊन आलं, कोणतरी सांगितलं नाही येऊन की बाबा मी चर्चला जातो, मला आरोग्य मिळालं, माझ्या जीवनामध्ये देवाने अद्भुत काम केलं, मरणाच्या दारातून मला त्यांनी सोडवलं. कुणीतरी स्वार्थ सांगायला आलं होतं ना. तुम्हाला सांगू, तो मनुष्य असेल पण त्याच्या जो आतला आत्मा होता ना, तो देवदूत होता. हालेलुया. जर सुवार्थ घेऊन जर तो तुमच्याकडे आला होता, तुमच्या कानावर त्यांनी सुवार्थ सांगितली होती, ह्याचा अर्थ काय? तर तो सांगत होता की माझा प्रभू उठला आहे, आता तुला फक्त विश्वास करायचा आहे. आज लोक फक्त म्हणतात माझा प्रभू उठलाय, पण विश्वास कोण करत नाही की खरंच उठलाय. आणि इथं देवदूत काय सांगत आहे? खरंच उठलाय. तरी पण ते लोक कुठे शोधत आहे त्याला? ते कबरेजवळ शोधत आहे. मग प्रभू उठलाय तर कुठे आहे प्रभू? हालेलुया. आम्हाला दिसत का नाही प्रभू? जो आत्मेचे डोळे मागल त्याला देव दिसणार. हालेलुया. आपला प्रभू येशू तो नाहीये की त्याला कुणीतरी लपवून ठेवल. आपला परमेश्वर तो आहे, तो स्पष्ट भाषेत म्हणतो, प्रत्येक गुडघा टेकल आणि प्रत्येक जीभ कबूल करल आणि प्रत्येक डोळा मला बघल. ज्यावेळेस मी ह्या राष्ट्रावर येईल, पुन्हा येईल. हालेलुया. मग आज कोण आहे? आज पवित्र आत्मा आहे, जो येशूकडनं आपल्याला चालवते, जो येशूकडनं आपल्याला मदत करते. आपण पाप करत नाही, पवित्र आत्मा आलेला आहे. आपण कोणाला उलट बोलत नाही, पवित्र आत्मा आलेला आहे. जर आपण कोणाचं मन दुखवलं आणि आपल्याला करमत नाही, हालेलुया, आपण बेचैन झालेलो आहे, तर पवित्र आत्मा आलेला आहे. पूर्वी आपण कुणाचं मन दुखवलं, आपल्याला खुशी व्हायची, आपल्याला आनंद व्हायचा. मी कोणाला तरी उलट बोललो, मी कोणाचा तरी अपमान केला, मी कोणाला तरी फसवलं, प्रेज द लॉर्ड व्हायचं की नाही? मला तर खूप आनंद व्हायचा. तुम्हाला सांगू कधी आनंद व्हायचा? मी काहीतरी सामान घेतलंय आणि मी त्या सामानाचे पैसे नाही दिले, मला खूप आनंद व्हायचा. मी का लपवू माझं पाप? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी पूर्वी आनंद करायचो वाईट कामांसाठी, पण आता मी चांगलं काम करतोय म्हणून मी आनंद करते.
हालेलुया. आता मी कोणाचा 1 रुपया जरी माझ्या खिशामध्ये ठेवला ना तरी परमेश्वर मला झोप आणत नाही, परमेश्वर मला झोपू देत नाही. हालेलुया. त्यावेळेस दुष्ट आत्मा माझ्याकडनं काम करून घेत होता, पण आत्ताचं युग बदललेले. हालेलुया. आता मी दुष्ट आत्म्याच्या द्वारे जरी मी काम केलं तरी मला आत्मा झोपू देणार नाही. आत्मा मला चिमटे काढल. हालेलुया. आत्मा मला उठवून बसवल. तू जा आणि त्याची माफी माग, तू जा आणि त्याला क्षमा कर, तू जा आणि त्याचे पैसे राहिलेले तुझ्याकडे तू पुन्हा त्याला दे. हालेलुया. तू अपेक्षा करू नको मला कोणतरी आणून देईल. तुझ्या अपेक्षा ठेव की तू कुणाला फसवणार नाही. पण जर तू कुणाला फसवतो तर तुला फसवणारे पुष्कळ येतील. हालेलुया. जे तू केलेलं आहे ते तुला भरायला पण लागणार. प्रेज द लॉर्ड. मी खूप खुश व्हायचो. काहीतरी वस्तू घेतली दुकानातून आणि मी त्या दुकानदाराला पैसेच दिले नाही. गर्दीचा मी काय केलं, तिथं गर्दीचा उपयोग करून घेतला. ओ शेठ, पटकन ते द्या मला. ते शेठने दिलं, पण पैसे कुठे दिले? घातले खिशात आणि आलो घरी. आनंद करायचो मी, ते वाईट काम होतं. मी करत होतो. तुमच्यामध्ये अजून आहे का कोण असं केलंय माझ्यासारखं? प्रेज द लॉर्ड. अरे वा, तुम्ही चांगले लोक आहेत. मी पापी असताना सुद्धा माझ्याकडनं देव इतकं मोठं काम करून घेते. हालेलुया. तुम्ही चांगले लोक आहेत. अजून तुम्ही कोणाला फसवलं नाही. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी टाळ्या वाजते. तुम्ही खरंच तसं नसेल केलं तर खरंच टाळ्या वाजते. पण जर तुम्ही तसं केलं असेल तर खरं सांगतो, तुम्ही हात वरती करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक हात वरती झाला, दुसरा हात पण वरती झाला. हालेलुया. कळू द्या तुम्ही कोण होते. तुम्ही कोण होतो? मी कोण नव्हतो. हालेलुया. ईश्वराला ओळखायच्या आधी मी कोण नव्हतो. मी एक नॉर्मल व्यक्ती होतो आणि मी सगळ्यात मोठा पापी पण होतो. मी कबूल केलं. मी परमेश्वराकडे गेलो, गुडघ्यावर बसलो आणि देवाला म्हणलं, प्रभू मी खूप मोठा पापी आहे, मला क्षमा कर. हालेलुया. ज्यावेळेस येशू पत्रसकडे जातो, येशू अद्भुत चमत्कार करतो, त्यावेळेस पत्रस काय म्हणतो? प्रभू माझ्यापासून दूर हो. का? कारण मी पापी आहे. ते म्हणतो, हा मला हेच पाहिजे. पश्चाताप करणारे लोक मला पाहिजे, पस्तावा करणारे नको. हालेलुया. पस्तावा करणारे लोक फसतात, पश्चाताप करणारा कधी फसणार नाही. त्यांनी स्वतःच हृदय परमेश्वराला अर्पण केलेले. आज लोकांना पस्तावा करायचा आहे, काय उपयोगाचा नाही. मला लय पस्तावा झाला. का? मी त्याचं मन दुखवलं. प्रभू म्हणतो, पस्तावा करण्याच्या ऐवजी पश्चाताप कर. हालेलुया. पस्तावा करशील पण तो शरीराने असेल, पण पश्चाताप करशील तो आत्मेने असेल. हालेलुया. तिथं त्यांना येशूने कितीतरी वेळा बोलला होता 12 शिष्यांना, मी मरणार आहे पण मी पुन्हा उठणार पण आहे. पण ते काय घेऊन जाते त्याला सकाळ सकाळ पहाटेची वेळ आहे. आज 3रा दिवस आहे येशूला, पण येशू 3ऱ्या दिवशी उठलेला हे त्यांना कळत नव्हतं. ते त्या काळामध्ये काय घेऊन जात होते? ते अत्तर घेऊन जात होते, सुगंध द्रव्य घेऊन जात होते. ते कशासाठी नेत होते? कारण जी बॉडी होती त्या बॉडीला ते सगळीकडे लावणार आणि पुन्हा ती लपटून ठेवणार. आपला प्रभू येशू तो होता का की त्याला कोणतरी लपटून ठेवल मेल्यानंतर 3 दिवसांनी? त्यांना ते कळत का नव्हतं? हालेलुया. आज पण लोकांना का कळत नाहीये? प्रेज द लॉर्ड. मेलेल्या लाजरसला परमेश्वरांनी 4 दिवसांनी उठवलं, तो परमेश्वर कसा काय मरण? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते ब्रदर? मेलेल्या लोकांना ते उठवत होता, त्याला कसं काय आपण मेलेल्यांमध्ये शोधू शकतो? कसं काय आपण त्याला त्या ठिकाणी शोधू शकतो ज्या ठिकाणी आपला प्रभू नाहीच आहे? हालेलुया. जर माझ्या देवाने लाजरसला कबरेमधनं बाहेर काढलं तर माझा देव त्या कबरेमध्ये कसा काय राहील? हालेलुया. जर लाजरसच्या बॉडीला माती खाऊ शकली नाही, माझ्या प्रभूच्या बॉडीला माती कशी काय स्पर्श करल? कुठं बघत होते ते लोक? हालेलुया. ज्यावेळेस प्रभू आपला चमत्कार करत होता. आजही लोकांचं लक्ष दुसरीकडे लागलेलं आहे. आजही लोक दुसरीकडे बघत आहे. हालेलुया. तुम्हाला बघायचं. हालेलुया. इथं येशू आला होता, मध्ये येशू मेला होता, पण इथं येशू आपला कबरेमधनं बाहेर आलेला आहे. हालेलुया.
परमेश्वराने कब्र आपली रिकामी ठेवलेली आहे त्याची. जर येशू उठलेला आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणारा पण जिवंत राहणार. हालेलुया. त्यांनी प्रूफ केलं, त्यांनी सिद्ध केलं. जर लाजरस माझा मित्र होता, माझ्यावर विश्वास करत होता, तो मेला नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवणारे पण मरणार नाही. हालेलुया. तो आपल्याला उचलून घेऊन जाणार. हालेलुया. तो तुम्हाला मरू देणार नाही. हालेलुया. मी तर म्हणतो तुम्ही मरण्याच्या आधीच तो तुमचा रॅप्चर करणार आहे. तो तुम्हाला उचलणार आहे स्वर्गामध्ये, तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. ते दिवस खूप लवकर येते. मला माहित नाही तुम्ही किती विश्वास करता, पण माझा विश्वास आहे मी मरण्याच्या आधीच देव प्रभू आपला उतरून येणार. हालेलुया. जर माझा देव मेलेल्यातून उठलेला आहे, त्यांनी सगळं काही मिळवलेलं आहे, तर मी मरणार नाहीये. मी माझं जीवन विजयी जीवन जगणार आहे. मी अनंत काळचं जीवन जगणार आहे. माझ्यावर मृत्यूची सावट नसणार आहे. हालेलुया. मी मरणार नाही. माझ्याद्वारे मी आज अनेकांना जीवन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी अनेकांना परमेश्वराच्या नावाने उंच करणार आहे. मी अजून लोकांना देवाचा आत्मा देणार आहे. मी अजून लोकांना माझ्याद्वारे मी उंच करणार आहे. हालेलुया. मी पूर्वी लोकांना पाडणारा होतो. मी पूर्वी लोकांची लायकी दाखवणारा होतो. हालेलुया. मला त्याच्यामध्ये मजा यायची, पण आता मला त्याच्यात मजा येत नाहीये. का? कारण माझा देव म्हणतो की जर तुला मी कळलेलो आहे, तुला तो आत्मा मी दिलेला आहे, तो इतरांना पण तो हायर करणारा बन, सत्य सांगणारा बन, लोकांना सत्य दाखव. हालेलुया. मला तुझ्याकडनं खूप मोठं मला काम करून घ्यायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. हालेलुया. एक करंथीकारांस पत्र 15 आणि 55. परमेश्वर आपल्या मेलेल्यांना उंच करतो, उठवतो. हालेलुया. आपला देव आपल्याला सोडणार आहे का? आपला प्रभू आपल्याला सोडणार आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर त्यांनी लाजरसला जिवंत केलं, तर तो आजही आपल्याला तीच ताकद ठेवतो जिवंत करण्याची. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही त्याला थोड्या वेळ बाहेर घेऊन जा. हा. अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझा विजय कोठे? कुणाला म्हणत आहे तो? हालेलुया. पौलुस कोणाला बोलत आहे? ते मृत्यूला बोलत आहे. तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये बोललं पाहिजे, हे दुष्ट आत्म्या माझ्या घरामध्ये तुझं काय काम? हालेलुया. मी काय रडत बसू? आलेला दुष्ट आत्मा त्याला रडायला लागल, आलेल्या आजारांना हरायला लागल. हालेलुया. मी तो नाही आता की मी रडत बसल, मी तो आहे. माझ्याद्वारे अद्भुत देव काम करल. हालेलुया. माझ्या घरामध्ये आनंद असणार. हालेलुया. आणि माझा आनंद अनेक लोकांना देव दाखवून त्यांना देवाकडे तो घेऊन येणार. तो काय म्हणत आहे? अरे मृत्यू, हालेलुया, तुझा विजय कोठे? तुझा विजय कुठे? तो मरणाला धमकावते, ते धमकावते. हालेलुया. कारण तो पवित्र आत्म्याला बघून ते लिहिते. तुम्ही कुठं बघताय? हालेलुया. तुमची नजर कुठे लागलेली आहे? तुमच्या घरामधले समस्या जे बिघडलेले त्यांच्याकडे आपण बघते. त्यांच्याकडे न बघता तुम्ही त्या दुष्ट आत्म्याला धमकावा, तुम्ही त्याला पायाखाली तुडवा. तुम्ही जेव्हा गुडघ्यावर जाऊन बसता त्यावेळेस अद्भुत काहीतरी घडत असतं. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसता तेव्हा तेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये एक शांतीचा आत्मा प्रगट होत असतो. तो तुम्हाला दिसत नाही. हालेलुया. पण काय होतं माहितीये? तुम्ही मागता, ज्यावेळेस तुम्हाला घ्यायचं असतं त्याच वेळेस शैतान येतो आणि तुमच्यातलं ते चोरून घेऊन जातो. आज लोकांची नजर कुठे? आपण मागतोय पण आपण ती प्रचिती करत नाही की ते मला मिळालेलं आहे. हालेलुया. आज जर आपला येशू उठलेला आहे, जर त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, तर तुम्ही घोषणा केली पाहिजे, इथून पुढे माझ्या घरामध्ये रडणं नसल, इथून पुढे माझ्या घरामध्ये वादविवाद नसल, इथून पुढे माझ्या घरातून अनेकांना स्तुती आराधना ऐकायला जाणार, इथून पुढे माझ्या घरातून अनेकांना प्रार्थनेचा आवाज ऐकायला जाणार, इथून पुढे माझ्या घरातून अनेकांना स्तोत्र संहितेचा आवाज जाणार. मी माझ्या देवाला उंच करणार. हालेलुया. आपण स्वतःला खूप उंच केलं. हालेलुया. आता तुमची आणि माझी आणि तुमची इच्छा अपेक्षा काय असली पाहिजे? मी माझ्या देवाला उंच करणारा बनणार. तो काय म्हणते पुन्हा?
अरे मरणा, अरे मरणा, तुझा विजय कोठे? तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? तुझी नांगी कुठे? हालेलुया. तो मरणाला विचारते तुझी नांगी कुठे? ती नांगी माझ्या येशूने त्याच्या पायाखाली तुडवलेली. हालेलुया. अरे मरणा, तुझी नांगी कुठे? हालेलुया. तुझा विजय कुठे? माझ्या देवाने तुझ्या मस्तकावरती पाय ठेवून तुझ्यावरती तो उभा राहून त्याने आम्हाला जीवन दिलेले, विजय दिलेला. हालेलुया. तो एकटा नाही जिंकलेला, त्याच्याबरोबर तो प्रत्येक व्यक्ती जिंकलेला आहे ज्याने विश्वास केलेला आहे माझा प्रभू मेलेल्यातून उठलेला आहे. हालेलुया. एक वेळ होती हालेलुया 12 शिष्यांची रडण्याची, पण तिसऱ्या दिवशी वेळ होती आनंद करण्याची. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही रडत होते तर तुम्ही घाबरू नका, एक वेळ आहे तुम्हाला आनंद करायला पण मिळणार आहे. आज जर तुम्ही रडत रडत पेरणी करत आहे तर एक समय येणार आहे देव तुम्हाला खूप मोठ्या कापणीचे भागीदार बनवणार आहे. तुम्ही खूप मोठ्या कापणीचे भागीदार बनणार आहे. हसू दे कोण हसते, रडू दे कुणाला रडायचे. हालेलुया. पण मी तर माझ्या देवामध्ये आनंद करणार, मी तर तो विजयाला मिळवणार. हालेलुया. जर पौलुस बोलत आहे अरे मरणा तुझा विजय कुठं आहे, तर आज तुम्ही बोललं पाहिजे माझ्या घरामध्ये अंत नसणार आहे. त्या अंतला सुद्धा घाबरायला लागणार आहे, कारण त्या अंतचा सुद्धा परमेश्वराने अंत असा केलेला आहे. हालेलुया. मी अंत असा होणार नाही, परमेश्वर माझ्यापासून नवं जीवन लोकांना देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घाबरले नाही पाहिजे. तुमच्या घरामध्ये जो बसलेला आहे ना येऊन, तुम्हाला दिसत नाही दुष्ट आत्मा तुमच्या घरात आलेला आहे, पण तुम्ही ओळखलं पाहिजे. जर घरामध्ये भांडणं होते दुष्ट आत्मा आलेला आहे. जर घरामध्ये कोण तंबाखू खाते दुष्ट आत्मा आलेला आहे. जर घरामध्ये कोण विनाकारण दारू पिते दुष्ट आत्मा आलेला आहे. जर घरामध्ये कोण विनाकारण मिश्री लावते त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा आलेला आहे. ओळखलं पाहिजे, तुम्ही ओळखलं पाहिजे. प्रत्येक वेळी काय डायरेक्ट शैतान येईल का शरीराने? हो हे तुम्ही ह्या घरातनं बाहेर व्हा, हे माझं घर आहे. मग तुम्ही म्हणाल हो ब्रदर, हॅलो, हा बोला ना सिस्टर, हा बोला ना ब्रदर, माझ्या घरामध्ये कोणतरी आलंय. कोण येते? ते म्हणते हे आमचं घर आहे, तुम्ही बाहेर व्हा. तुम्ही गप असाल? तुम्ही गप असाल? तुमच्या घरामध्ये कोण आलं, मी आलो तुमच्या घरामध्ये आणि म्हणलं तुम्ही बाहेर व्हा, हे माझं घर आहे, तुम्ही द्याल का मला तुमच्या नावावर करून, माझ्या नावावर करून तुमचं घर? पण आज तुम्ही काय केलं तुम्हाला सांगू? तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या कुटुंबांना आणि त्या घराला शैतानाच्या नावावर तुम्ही करून टाकलेले. त्याला तुम्ही त्याचं सगळं त्याच्या हातामध्ये सोपवलं पण आहे आणि विशेष करून तुम्ही रडत पण बसते. पण आपला प्रभू किती महान आहे. हालेलुया. तो म्हणतो मी तुझ्यावर वर्चस्व करणार नाही, पण जर तू स्वतःला माझ्या हातामध्ये सोपवशील तर मी तुला त्या प्रत्येक वाईट गोष्टीतून बाहेर काढेल आणि मी तुला सार्वकालिकचं जीवन देऊन मी तुला स्वतंत्र करेल. म्हणून तो म्हणतो सत्य तुला कळलं आणि तू स्वतंत्र असा होशील. हालेलुया. तिथं काय लिहिलेलं आहे योहान 3:16 मध्ये? परमेश्वराने जगावर इतकी प्रेम केलं की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी दिला. आज जर त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी दिलेला आहे तर त्याची इच्छा नाही हालेलुया की आता तुम्ही रडत बसावे, त्याची इच्छा आहे की तुम्ही आनंद करत बसावे. हालेलुया. आपल्यामध्ये कोणाला शुगर आहे, तुम्ही त्या शुगरला बघत बसू नका. शुगर आलेले आता मी गोळ्या खाईन ती कंट्रोल मध्ये आणल नाही. माझ्या देवाने मला ताकद दिलेली आहे त्या शुगरला धमकावण्याची. हालेलुया. माझ्या देवाने ती ताकद दिलेली आहे डायबिटीसला बाहेर काढण्याची. माझ्या देवाने मला ती ताकद दिलेली आहे बीपीला धमकावण्याची. मी त्याला बघत बसणार नाही, मी ती वाट बघणार नाही. माझ्या घरचं कोणतरी मृत्यूला झुंजल आणि मी त्याला बघत बसल. जर मला सत्य कळालेलं आहे बायबलद्वारे तर मी मृत्यूवर पण विजय मिळवल. जसा पौलुस बोलत आहे अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. हालेलुया. आज तुमच्या घरामध्ये तुम्ही बोललं पाहिजे माझ्या देवाने तुला मारलेले. हालेलुया. माझ्या देवाने तुला हरवलेले. तुझी लायकी नाहीये माझ्या घरामध्ये घुसण्याची. माझ्या घराच्या दरवाजेच्या काळपट्टीला मी त्याचं रक्त लावलेलं आहे. तू माझ्या घरामध्ये आलाच कसा? माझ्या घरामध्ये माझा इश्यू यायला पाहिजे.
मी त्याचं स्वागत करते, हालेलुया. मी त्याच्या उपस्थितीमध्ये येते, हालेलुया. जर तू माझ्या घरातून नाही गेला तर माझा येशू येऊन तुला खूप मोठी पुन्हा एकदा तुला ते पायाखाली तुडवल. शहाणा असशील तर तो यायच्या आधी तू ह्या घरातून निघून जा. हालेलुया. शैतान खूप हुशार आहे. तुम्हाला वाटत असेल की नाही त्याला मी चुकवल, त्याला मी फसवल. तुम्हाला मी सांगू, काय काय लोक असे आहेत ना, चर्चला जायचंय म्हणले की त्यांच्या अंगातला दुष्ट आत्मा बाहेर असतो आणि पुन्हा ह्या दरवाजाच्या बाहेर गेले की पुन्हा तो संचार करतो. हालेलुया. समजते तुम्हाला? आता इथं येऊन निश्चय करून जा की जी जागा माझ्या हृदयामध्ये देव बनवते ती जागा फक्त येशूसाठी असणार आहे. म्हणून येशू काय म्हणत होता, मी हे मंदिर पाडीन आणि 3 दिवसामध्ये पुन्हा उभं करत. लोकांना कळतच नव्हतं ते कुठल्या मंदिराबद्दल बोलत आहे. ते तुमच्या शरीराबद्दल आणि माझ्या शरीराबद्दल बोलत आहे. जे तुमचं शरीर आहे ते माझं मंदिर आहे. त्या मंदिरात देव नाही, हालेलुया. जे विटांनी बांधलेले ते खूप सुंदर आहे, हालेलुया. खूप मोठे महाल आहेत. देव तिथं नाहीये. देव कुठे? देव तुमच्या हृदयामध्ये. आणि जर त्याने तुमच्या हृदयामध्ये जागा घेतलेली आहे तर शैतान तिथे येणार नाही, शैतान त्याच्यावर कब्जा करणार नाही. हालेलुया. तुम्ही त्याला एंट्री दिली पाहिजे. प्रभू परमेश्वर, जसा मी इथं आहे तसंच मी बाहेर पण वागणार. जर तुम्ही इथं नम्र आहात ना तर तुम्हाला पण जगामध्ये नम्र असं राहायला लागल. तुम्ही इथं नम्रपणा धारण करता, हालेलुया. इथं तुम्ही खोटे मुखवटे आणता पण जगामध्ये तुम्ही हाय तसेच वागता. देवाला तोच तुमच्यातला जो साप आहे तो काढायचा आहे. आणि आज माझी प्रार्थना आहे, हालेलुया, तुमच्या घरातले, तुमच्या शरीरातले ते सगळे लपलेले साप आज निघतील येशूच्या नावाने. हालेलुया. निघायला लागल. ते प्रत्येक दुष्ट आत्मा आज निघतील तुमच्या घरातनं लपलेले, तुमच्या शरीरातले निघतील. हालेलुया. इथून पुढे तुमच्या मुखावरती येशूचं नाव असणार. इथून पुढचं तुमचं बघणं येशू सारखं असणार. हालेलुया. फक्त पाप करणं सोडून द्या. लोकांना वाईट बोलणं सोडून द्या. लोकांबद्दल वाईट निंदा करणं सोडून द्या. कुणीही असो, हालेलुया, मी त्याची निंदा करणार नाही. कारण देव काय म्हणतो, निंदकांच्या बैठकीला बसू नको. तरी आज विश्वासणारे निंदा करत आहेत. विश्वासणारे जे येशूला ओळखतात निंदा करतात आणि म्हणतात, हे प्रभू, माझ्या शरीरामध्ये तुझं स्वागत आहे. कसा काय येईल येशू? हालेलुया. जर तू कुणाबद्दल निंदा केलेली आहे तिथे येशू कसा काय येऊन बसल? मी खरं सांगतो, आपल्या प्रभूला घाण आवडत नाही. समजते? जर तुम्हाला त्याला आमंत्रण द्यायचं आहे तर तुम्हाला स्वच्छ व्हायला लागल, तुम्हाला पवित्र असं व्हायला लागल. हालेलुया. खूप लोक आहेत आज म्हणतात आम्ही घरामधनं चांगले दिसतो, घरामधनं आम्ही चांगले प्रार्थना करतो. पण मी त्या दिवशी सांगितलं ना, घरामधनं रॅप्चर होणार नाहीये. रॅप्चरचा दिवस चर्च मधून आहे. हालेलुया. बसा घरी, बसा घरी, मस्तपैकी प्रोग्राम बघा, पिक्चर बघा, बिर्याणी खा, मटन खा, चिकन खा, सगळं खा. आनंद तुम्ही घरीच करा. हालेलुया. पण नरकामध्ये पण जाताना रडत जाऊ नका, हसतच जा. आज जर आम्ही रडत आहोत तर उद्याच्याला आम्ही हसत तिथं जाणार आहोत. कारण स्पष्ट बायबल मध्ये लिहिलेलं आहे, आज जे रडतात ते उद्याच्याला हसणार, आणि आज जे हसतात ते उद्याच्याला. त्यावेळेस ऊर बडवून घेऊ नका, त्यावेळेस दात खाऊ नका. जे करणार ते तुला भरायला लागणार, जे तू करणार ते तुला भरायला लागणार. हालेलुया. आणि ते लोक भरणार. दावीद राजाने पाप केलं, त्याला भरायला पण लागलं. त्याच्या पोटचा मुलगा त्याच्या डोळ्याच्या समोर मेला, जग बी बघितलं नव्हतं. हालेलुया. जे तू करणार ते तुला भरायला लागणार. परमेश्वर आपला त्यो आहे, हालेलुया, की कुणाला वेगळी शिक्षा आणि कुणाला वेगळी शिक्षा नाही. सर्वांना ते समान शिक्षा करणार. कुणामध्ये भेदभाव नाही करत आहे, कोणामध्ये तो अंतर करत नाहीये. सगळ्यांना तो समान लेखत आहे. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. जर इथं थांबून मी वचन सांगते, मी पण देवाच्या नजरेत तेवढंच आहे जे वचन ऐकणारे आहेत. आपल्यामध्ये भेदभाव नसावा. मी जर स्वतःला समजलो मी तुमच्यामध्ये लय श्रेष्ठ आहे, तर देव म्हणतो तुझं काहीच काम माझ्याकडे नाही. तू स्वार्थी आहेस, तू घमंडाने भरलेला आहेस. का प्रभू? कारण तू स्वतःला त्या लोकांमध्ये श्रेष्ठ समजत आहेस. स्वतःला श्रेष्ठ असं समजू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? मत्ती 27:45. मत्ती 27:45. येशूचा मृत्यू. हा, मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. काय पडला? अंधार पडला. 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत. 9व्या तासापर्यंत म्हणजे 6, 7, 8, 9 किती तास? 3 तास 3 तास पूर्ण जगावर अंधार होता. काय होतं? अंधार होता. बाजूच्याला म्हणा अंधार होता. अंधार होता. हालेलुया. पूर्ण राष्ट्रावर काय पडला होता? अंधार. आणि तो अंधार कशाला दर्शवतो? हालेलुया. आज तो अंधार आहे, इथून पुढे तो अंधाराची सावड दिसणार नाहीये, मृत्यूची सावड दिसणार नाही. हालेलुया. येशूने तो अंधार दाखवत होता की ह्या प्रभूने आम्हाला हरवलेला आहे, आता आम्ही शेवटचे आहोत. त्या काळामध्ये लोकांना संधी होती, त्या अंधाराला बघितलेले. हालेलुया. हा शेवटचा अंधार आहे, इथून पुढे आता आम्ही अंधाराला बघणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता तो काय दाखवत होता? आता कशाचीही कुर्बानी मी स्वीकारणार नाही. आता जी शेवटची कुर्बानी होती ती आता परमेश्वरांनी स्वतःने अर्पणाशी केलेली. आता तुम्हाला कुर्बानी द्यायची गरज नाहीये. आता तुम्हाला गुडघ्यावर जाऊन फक्त त्याला तुम्हाला मागायची गरज आहे. तुम्हाला फक्त त्याला स्वीकारायची गरज आहे. तुम्हाला फक्त त्याला हृदयामध्ये घ्यायची गरज आहे. पण आज लोकांना ते पण होत नाहीये की ईश्वर माझ्या घरामध्ये मी बोलवावं. हालेलुया. आज लोक त्याचे स्वागत करण्यासाठी तयार नाहीयेत. आज त्याची इच्छा काय? हालेलुया. त्याची इच्छा एकच आहे की मला तुमच्या घरामध्ये आमंत्रण द्या, मला तुमच्या हृदयामध्ये आमंत्रण द्या. आज लोकांना जाऊन सांगा की माझा देव उठलेला आहे. हालेलुया. आज लोक गुड फ्रायडे म्हणतात, पण त्या गुड फ्रायडेच्या दिवशी लोक रडतात. पण माझा देव किती चांगला आहे. गुड फ्रायडे, हालेलुया, उत्तम शुक्रवार बनवला, बॅड शुक्रवार नाही बनवला. तो म्हणतो उत्तम काय आहे? कारण मी माझ्या लोकांसाठी माझं रक्त सांडणार आहे. आज कोण आहे? हालेलुया. आपल्या घरामध्ये जर कोण मेलं तर लोक काय म्हणतात? दुखवटा आहे. काय आहे? दुखवटा आहे. पण आपला प्रभू किती चांगला आहे. ते म्हणतो माझं मरण दुखवटा नसणारे, माझं मरण लोकांसाठी गुड न्यूज असणारे. गुड न्यूज. हालेलुया. चांगली शुभ काय म्हणतो मराठीतून? चांगली न्यूजला शुभ संदेश. चांगला शुभ संदेश, वाईट शुभ संदेश नाहीये. हालेलुया. आज रडत बसण्याचा दिवस नाहीये, आज आनंद करण्याचा दिवस आहे. तरी आज खूप लोक रडत आहेत. माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, डोकं दुखतं, पोट दुखतं. हालेलुया. डोक्यामध्ये ट्यूमर आहे, शरीरामध्ये कॅन्सर आहे. पौलुस काय म्हणत आहे? अरे मरणा तुझा विजय कुठे? ह्याचा अर्थ मी मरणार नाहीये, माझ्यावरती देवाने विजय मिळवलेले. हालेलुया. माझ्यावरती मृत्यू नसणार आहे, माझा आजार काहीच करणार नाहीये. आजाराला माझ्या देवाने पायाखाली तोडवलेले, ते आजार माझ्या शरीरामध्ये आलेले मरणार आहेत. हालेलुया. येशूने माझ्यासाठी रक्त सांडलेले. येशू माझ्या, तुम्हाला सांगू, गुड फ्रायडेच्या दिवशी येशू रक्ताने भरला होता. त्याच्या शरीरावरती सगळीकडे काय होतं? चापकाचे वन. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा ते जिवंत झाला, त्या दिवशी एकही वन त्याच्या शरीरावर नव्हता. हालेलुया. ह्याच्या आधी तुम्ही रडलेले होते, ह्याच्या आधी तुम्ही जखमांनी भरलेले होते, पण येशूला ओळखल्यानंतर परमेश्वराने त्या सगळ्या जखमा तुमच्या काढलेल्या आहेत.
हालेलुया. त्यांनी तुमच्यावरती त्याची चादर हातरलेली आहे. हालेलुया. तुमच्या घरामध्ये त्याच्या शांतीचा आशीर्वाद पसरलेला आहे. हालेलुया. तुमच्या घरामध्ये रडणं नसणारे, तुमच्या घरामध्ये सार्वकालिकचं जीवन असणारे. तोपर्यंत तुम्ही गुडघ्यावर उठू नका, जोपर्यंत देव तुमची प्रार्थना ऐकणार नाही, तोपर्यंत शैतान हारणार नाही. हालेलुया. म्हणून आपण मागाशी गाणं गायलं. हालेलुया. मरणावरती विजय मिळवून आज प्रभू उठला, मरणावरती विजय मिळवून आज प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला, प्रभू उठला. उठलाय का नाही प्रभू? पण 12 शिष्यांना काय पाहिजे होतं? ध्यानात असायला पाहिजे होतं की आपला प्रभू तिथं नसणार आहे. कुठं नसणार आहे? 15 दिवस आधी लाजरसला देवानी कबरेतून बाहेर काढलं. मग जर देव आपला लाजरसला कबरेतून बाहेर काढतो, मग माझा देव तिथं असेल का? अजूनही यरुशलेम मध्ये कबर रिकामी. अख्ख्या सृष्टीमध्ये, अख्ख्या जगामध्ये एकच कबर रिकामी, ती म्हणजे येशूची. कुठलाच साधू संत, कुठलाच देव तो नव्हता. हालेलुया. ज्यांनी येशू सारखं त्यांनी दिवस कमवले. त्याचा मेलेला दिवस आहे. हालेलुया. त्याचा पुन्हा उठलेला पण दिवस आहे आणि पुन्हा त्याचा जन्मलेला पण दिवस आहे. 3 दिवस आज आपण येशूचे साजरे करतो. ह्या धर्तीवरती असं कोण आहे का की त्याचे 3 दिवस तुम्ही साजरे करता? 2 दिवस बाजूच्याला म्हणा, 2 दिवस. किती दिवस साजरे करता? प्रेज द लॉर्ड ब्रदर. किती दिवस? 1 जन्मदिवस आणि 1 मृत्यू दिवस. पण येशू बद्दल नवीन घडत आहे सगळं. त्याचा आपण जन्मदिवस पण साजरा करतो, मृत्यू दिवस पण साजरा करतो आणि त्याचा पुन्हा उठलेला दिवस पण आपण साजरा करतो. तो आपला देव परमेश्वर आहे. जर कोण तुम्हाला म्हणते हालेलुया, तुमचा येशू स्वतःला वाचवू शकला नाही, तुम्हाला काय वाचवल? माझा येशू तो आहे ज्याने 3 दिवस आम्ही त्याचे साजरे करतो. हालेलुया. आजपर्यंत ह्या राष्ट्रामध्ये असं कोणच नाहीये की कुणाचे 3 दिवस बनवलेले आहेत. पण एक येशू ख्रिस्त आहे, 2000 वर्ष सालांपासून 3 दिवसाला आपण साजरे करत आहोत. हालेलुया. येशूचं नाव मिटवणारे संपून गेले, बायबलला मिटवणारे संपून गेले. हालेलुया. पण अजूनही येशूचं काम त्याच आशीर्वादाने सुरू आहे, जो आशीर्वाद तो ह्या धर्तीवरती आपल्यासाठी सोडून गेलेला आहे. एकाच्या मरणाने करोडो लोकांचं तारण झालं. तुम्ही अशा अपेक्षा बाळगली पाहिजे, माझ्या मरणाने कदाचित कुणाचं तारण होऊ नाही तर नाही होऊ, माझ्या कुटुंबाचं देव तारण करणार. माझ्या कुटुंबाला देव दाखवून देणार की मी जिवंत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज एकाच्या मरणाने करोडो लोकांचं जीवन मिळालं का नाही? जर येशू आला नसता तर आपण नसतो. येशू आला म्हणून तुम्ही आणि मी येत. आणि येशूला भीती काय होती त्या दिवशी मारताना? जर मी बोललो आणि ह्या लोकांनी सोडलं तर ह्याच्यानंतर दुसरा दिवस नाही, हाच दिवस आहे. पिलातुस काय म्हणतो? काहीतरी बोल, काहीतरी बोल. येशू बोलतो का? काय लिहिलेलं आहे तिथं? जसा एक बकरा कापायला नेतात, जसं तो बोलत नाही त्या पद्धतीने आपला प्रभू येशू पण गप्प होता. आपल्या प्रभूच्या बोलण्यात आणि शब्दामध्ये आशीर्वाद होता. तो कसा होता? कसा होता? गप्प होता, शांत होता. तुम्हाला सांगू, ज्या दिवशी तो मरणार होता त्या दिवशी तो शांत होता, पण आज तो उठला, ह्याच्यानंतर तो कधी शांत असा राहिला नाही. म्हणून तुम्ही पण कधी शांत राहू नका, तुम्ही आनंद करणारे बना. 12 शिष्यांनी किती दिवसांची वाट बघितली? 50 बघितली ना, 50 दिवसांची वाट. आज आपल्याला वाट बघायची नाही. तू आज येशूला स्वीकारले, आता तुझ्या हातून मोठे काम होणार. ज्या दिवशी तुझ्या कानावरती सुवार्ता कोणतरी घेऊन आलं होतं, इथून पुढे हालेलुया तू आत्म्याला प्रगट करून आत्म्याद्वारे तू काम करणारा बनणार. इथून पुढे तू एकटा नाही, तुझ्या बरोबर पिता पुत्र पवित्र आत्मा असणार. हालेलुया. तिथं काय लिहिलेलं आहे? मत्ती 27:45.
मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला हा, आणि सुमारे 9व्या तासाला येशूने मोठ्याने आरोळी मारून बोलला, मोठ्याने आरोळी मारून काय म्हटला? एली एली लमा सबखतनी, हा. म्हणजे माझ्या देवा तू माझा देवा त्याग माझा देवा का माझा केलास? त्याग का केला? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला सांगू आपला प्रभू का बोलत होता? माझा त्याग का केला? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला शरीराद्वारे वेदना होत होत्या. आज आपल्याला कशाद्वारे वेदना होते? शरीराद्वारे वेदना होते. जर आपला प्रभू बोलू शकते माझ्या देवा माझा त्याग का केला, तर तुम्ही आणि मी कोण आहेत की आपण देवाबरोबर बोलू नये? तुम्ही लोकांसंग बोलायच्या ऐवजी तुम्ही देवाबरोबर बोला. हालेलुया. समजते सगळ्यांना? तुम्ही देवाला बोला, प्रभू परमेश्वर माझा त्याग तू का केला? दावीद काय म्हणतो? हे माझ्या देवा माझ्यापासून मान फिरवू नको, माझ्यापासून अभिषेक काढून घेऊ नको. त्याला माहिती होतं जर हा अभिषेक गेला तर माझा मृत्यू निश्चित आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही बोलणारे बनले पाहिजे, माझ्या देवा माझ्या घरामध्ये तुझं काम झालं पाहिजे. माझ्या परमेश्वरा माझ्या मुलाबाळांनी तुला बघितलं पाहिजे. हालेलुया. माझ्या परमेश्वरा माझं कुटुंब तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन आनंद करणारं बनलं पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे. हालेलुया. तुम्ही एकटे येऊ नका, इथून पुढे तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही घेऊन येणारे बना. तुमच्या दरवाजाला तुम्ही कुलूप घालून इथे या. हालेलुया. तुम्ही स्वार्थी, हालेलुया. तुम्ही एकटे येशूला घेताय, तुम्ही स्वार्थी, तुम्ही एकटे येशूला मिळवताय. उद्याच्याला जेव्हा स्वर्गामध्ये जाल त्यावेळेस तुम्ही रडाल की माझा हा राहिला, माझा त्यो राहिला. जेव्हा येशू येईल त्यावेळेस मी काय म्हणाल माहितीये? हालेलुया. जसं मी घरी गेल्यानंतर ना प्रत्येकाला ग्रुपवर मेसेज करतो ना, सगळे पोचले का, तसं ज्या वेळेस मी येशू बरोबर जाईल त्यावेळेस मी प्रत्येकाला विचारेल, अरे हा आलाय का, अरे त्यो आलाय का, अरे त्यो कुठं आहे, अरे हा कुठं आहे. हालेलुया. जे देवानी काम दिलेलं आहे ते मी पूर्ण करणार. मी अर्धवट असं करणार नाही. हालेलुया. मी अर्धवट कुठलं माझ्या देवानी 7 शब्दांमध्ये पूर्ण केलेलं आहे. इथून पुढे मी देवाचं काम त्याच आत्म्याने पूर्ण करणार. हालेलुया. माझा आत्मा कधी थंडवणार नाही, माझा आत्मा कधी गप्प राहणार नाही. माझ्यातून येशू दिसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू योहान 20. मी 10 मिनिटात संपवतो. योहान 20 24 ते 29. आपली मंडळी 1 तास झाल्यानंतर ना सगळी तित्तर बित्तर होऊन जाते. त्यांना असं वाटतं की आता निंदा करताना तासून तास निंदा करतो. येशूचं थोमाला दर्शन. कोणाला दर्शन? थोमाला. आज खूप लोक अविश्वासू आहेत. तुमच्यातले पण मी बघते आत्मेने खूप अविश्वासू आहेत. तुम्ही म्हणत असाल की हे जातात म्हणून मी जातो. कदाचित माझे मुलं म्हणत असतील आमचा पप्पा करतो म्हणून आम्ही करतो. हालेलुया. कदाचित तुमच्या घरातले म्हणत असतील आमचं अख्खं कुटुंब जाते म्हणून मी त्यांच्या संगत जातो. हालेलुया. कदाचित तुमच्यातलं कोणतरी म्हणत असेल की हे जातात म्हणून मी पण जातोय. पण ज्या दिवशी स्वर्गामध्ये तुम्ही जाल ना त्या दिवशी येशूला असं म्हणाल का तुम्ही, प्रभू ते नाही येत तर मग मी पण नाही येत म्हणणार आहे? हालेलुया. ते नाहीत येत ना तर आम्ही पण नाहीत जात. प्रेज द लॉर्ड. आम्ही जाणार. काय म्हणते मी? हालेलुया. आम्ही जाणार, आम्ही त्यांना पण घेऊन जाणार, आम्ही एकटे नाही जाणार. प्रभू म्हणाल का तुला काय त्रास आहे यायला, तू चल मी तुला ओळखतोय. नाही प्रभू, चर्च मध्ये माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांनी केला होता, मी त्याचा साक्षीदार आहे. मी खरं सांगतो तुम्ही पण साक्षीदार बनाल. नाही आवडत तुम्हाला मंडळी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नको तुम्हाला साक्षीदार शेवटला?
तुम्ही साक्षीदार बनाल. हालेलुया. की प्रभू हा माझ्या सोबत खूप आनंद करत होता, मी एकटा नाही जाणार, मी त्याला पण घेणार. प्रभू काय म्हणाल, तू साक्षीदार आहेस ना, ठीक आहे, त्याला बोलव. हालेलुया. त्याला बोलव. परमेश्वर म्हणल कोण आहे तो. हालेलुया. कदाचित मला असं वाटतंय, मी म्हणत नाही की मीच असेल, मी नसेल, खांदारे भाऊ असतील, खांदारे भाऊ म्हणतील शंकर ब्रदरांना बोलवा. हालेलुया. मला माहित नाही कोणाकडनं कधी पाप होईल, शेवटपर्यंत कोण टिकल मला माहित नाही, पण जो शेवटपर्यंत टिकल जीवनाचा मुकुट त्यांचा असेल. हालेलुया. ओ तो मार्ग खूप छोटा आहे ज्या मार्गाने आपण चालत आहे, तो मार्ग खूप मोठा आहे ज्या मार्गाने अनेक जण येते. जिथं रडणं आहे, जिथं क्लेश आहे, जिथं आजार आहे, तो मार्ग खूप मोठा आहे. पण तो मार्ग खूप छोटा आहे जिथं आजार नसणारे, जिथं क्लेश नसणारे, जिथं रडणं नसणारे, जिथं फक्त आनंदच असणारे. आणि त्या मार्गाच्या पलीकडे माझा येशू ख्रिस्त मुकुट घेऊन उभा राहिलेला आहे. तो येईल आणि मी त्याला जीवनाचा मुकुट देईल. आज तुम्ही बाजूच्यांना पण तुमचा साक्षीदार मानलं पाहिजे, त्यांचा आदर आणि त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कदाचित येशू त्या दिवशी त्याला विचारेल की त्याचा स्वभाव कसा आहे, तो तुझ्या बाजूला बसायचा, तू त्याला ओळखतोस. समजतोय तुम्हाला. एकमेकांचा आदर करणारे बना, एकमेकांचा रिस्पेक्ट करणारे बना. जर तुम्ही म्हणताय हे काय त्यांना बोलायचंय, हे काय ह्यांना बोलायचंय, माझ्यापेक्षा तरी अजून खूप कमी आहेत, मिले देवामध्ये वाढलोय, मिले हुशार आहे, शेवटला तुमची हुशारगी काहीच कामाला येणार नाही. शेवटला तुम्ही किती शिकलात, किती तुमचं ज्ञान आहे, ते काहीच कामाला येणार नाही. मी म्हणतो अति शिकलेल्यांनी जर घमंड करत असेल तर तुम्ही पत्रस्थ जीवन वाचा. तिथं डॉक्टर होते, शिष्यांमध्ये वकील होता, डॉक्टर होता, पण ते सगळे बसून ऐकत होते. आणि पेत्र काहीच वाचता लिहिता येत नव्हतं, पण भाषण देऊन 3000 लोकांचं तारण त्यांनी केलं. तुम्ही कोणाला साधे समजता. हालेलुया. तुम्ही कोणाला कमी समजता. हालेलुया. माझा देव म्हणतो तू कुठं होता, तू मरणाच्या दारात होता, तू दंडलीत होता, तू घाणीत होता, तू दारूच्या व्यसनांमध्ये अधीन होता, घरच्यांना रोज तू मारत होता, हाणत होता, ती तुझी लायकी होती. आज मी तुला तिथून उचलून तुला मी चांगल्या जागेमध्ये आणून ठेवला, आणि आज तू दुसऱ्यांना कमी समजतो, आज तू दुसऱ्यांना छोट करतो. हालेलुया. माझा प्रभू तो नाहीये की कुणाला कमी कर आणि ते स्वतः उंच होईल. ज्या दिवशी 12 शिष्यांमध्ये चाललं होतं, आपल्यामध्ये मोठा कोण, आपल्यामध्ये मोठा कोण, माझा देव ओळखतो आणि म्हणतो सगळे माझ्या समोर या, सगळे बसा. हालेलुया. ते बसले. परमेश्वराने कापड घेतलं, पाण्यामध्ये भिजवलं आणि त्यांचे पाय पुसू लागला. का ते म्हणले आमच्यामध्ये मोठं कोण? कारण त्यांना माहिती होतं आमच्यामध्ये जो सर्वात लहान बनणार आहे तो सगळ्यांचे पाय धुवणार आहे. पण त्यांना काय माहिती, हालेलुया, जो खाली जाणार आहे तो वरती पण कधीतरी जाणार आहे. हालेलुया. आज लोक तुम्हाला खाली बघत असतील, तुमचा देव तुम्हाला वरती बघत आहे. हालेलुया. लोक तुमची निंदा करत असतील, लोक तुम्हाला तुच्छ लेखत असतील, पण माझ्या नजरेच्या देवामध्ये तुम्ही खूप श्रेष्ठ आहे. हालेलुया. तुम्ही खूप श्रेष्ठ आहे. तुम्हाला लोक बघून शिवे देत असतील, तुमची निंदा करत असतील, पण तू घाबरू नको. झालेली तुझी निंदा नाही, ती स्वर्गातल्या परमेश्वराची. हालेलुया. माझा खूप लोक अपमान करतात ब्रदर, अजूनही माझा अपमान करतात. मी नाही बघत त्या अपमानाकडे, मी कोणाकडे बघतो? मी येशूकडे बघतो. हालेलुया. लोक मला अजूनही म्हणतात आम्हाला तुम्ही सांगणारे कोण, आम्हाला तुम्ही वचन सांगणारे कोण, आम्ही खूप चांगले आहेत, आम्ही खूप स्मार्ट आहेत. पण शेवटला तुमची स्मार्टगी तुमच्या उपयोगाला येणार नाही. समजते तुम्हाला. हालेलुया. तुम्ही जर शिकले असाल, मी जर तुम्हाला काही शिकवलं असेल, तर तुम्ही नामनकोड्याचं जीवन बघा. एक छोटीशी मुलगी त्यांच्या घरामध्ये होती आणि ती काय सांगती, माझ्या देशामध्ये एक देवाचा दास आहे, तुम्ही त्याच्याकडे जा, ह्या आजारातून तुम्हाला सुटका देईल. जो ऐकला हालेलुया तो वाचला. आज जे ऐकणार आहेत तेच वाचणार आहेत, सगळे वाचणार नाहीये. म्हणून माझा देव म्हणतो ज्याला कान आहेत ते ऐको, ज्याला कान आहेत ते ऐको. तुम्ही घाबरू नका. तुमच्या घरामध्ये आज मी म्हणतो भांडणं असतील, एक दिवस येईल माझा देव तुम्हाला त्याचा खूप मोठा मोबदला पण देईल.
हालेलुया. ज्यांनी तुमच्या बरोबर वाद घातला, ज्यांनी तुमच्या मुलांना तुमच्याबद्दल भडकावलं, ज्यांनी तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर केलं, मी खरं सांगतो हालेलुया, ते तुमच्या मुलांच्या हाताला धरून तुमच्याकडे आणून सोडतील. परमेश्वर तो आहे, तुमच्या वैऱ्यांना सुद्धा तो तुमच्यावर प्रेम करायला सांगल. पुढं येशू आला तेव्हा 12 जणातील एक म्हणजे दिदुम कोण म्हटलेला होता तो? थोमा. म्हणा थोमा. थोमा. थोमा जो भारतामध्ये आला. तुम्हाला सांगू हालेलुया, मी बोलू शकतो अजून 15 मिनिटं, काय प्रॉब्लेम नाही कोणाला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर मला मदत कराल तर मी बोलल. हालेलुया. हा, कुणीतरी मला म्हणू शकता का बरं, जर अजून 15 मिनिटं घ्या प्लीज. हा, हालेलुया. म्हणजे मला सांगायला पण चांगलं वाटेल. हालेलुया. नाहीतर मला असं वाटेल की तुम्ही सगळे थकलात आणि मी बोलतोय. मी खरं सांगतो, तुम्ही ऐकून ऐकून थकाल, पण मी बोलून बोलून थकणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजतोय तुम्हाला? तुम्ही ऐकून ऐकून थकाल, पण मी बोलून बोलून थकणार नाही. कारण मला खूप मोठी ताकद देवाने दिलेली आहे. हालेलुया. मी पूर्वी व्यर्थ बडबड करायचो, त्यावेळेस परमेश्वर म्हणायचा की तू तो बडबड करायचा, मग आता तू शांत कायस, आता पण तू बोलणार पण. हालेलुया. तो थोमा, तो काय म्हणत आहे, मी सुरुवात कुठून केली होती, तुम्ही येशूच्या हाताला स्पर्श कराल. प्रेज द लॉर्ड. थोमा काय म्हणत आहे की मी तोपर्यंत विश्वास करणार नाही जोपर्यंत मी त्याच्या हाताच्या छिद्राला स्पर्श करणार नाही. जिथं भाला घुसावला होता तिथं हात लावणार नाही, तोपर्यंत मी विश्वास करणार नाही. आणि प्रभू काय म्हणत आहे तिथं? हा, येशू आला तेव्हा 12 जणातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. कोण म्हणलं? दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. आज जर तुम्ही इथे येऊन येशूला मिळवले, येशूला बघितले, आणि तुम्ही लोकांना जाऊन सांगताय आम्ही येशूला भेटलोय, लोक विश्वास करतील का? नाही करणार. तिथे विश्वास करत आहे का तो थोमा? जो येशू बरोबर जेवला, जो येशू बरोबर राहत होता, येशूच्या हृदयाचे ठोके तो बघत होता, कानाने ऐकत होता, येशूच्या छातीवरती कधी कधी मुंडकं ठेवून तो झोपत होता, पण तो काय झाला? अविश्वासू ठरला. आज लोक काय होते? अविश्वासू ठरते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुला दोन धारी वचनांची तलवार जर तुझ्या हातामध्ये देवाने दिलेली आहे, तर तू त्याचा उपयोग करणार बन. प्रेज द लॉर्ड. थोमाने बघितलं होतं डोळ्यांनी, लाजरस 4 दिवसांनी मरून बाहेर आलाय. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. तो बघत होता लाजरसला देवाने जिवंत केलेलं आहे, मग माझ्या देवाला काय अशक्य आहे? माझा परमेश्वर पण मेलेल्यातून उठणार. जर त्यांनी मेलेल्यांना उठवलेला आहे तर तो कसं काय मरेल? हालेलुया. त्यावेळेस त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, अच्छा तुम्ही येशूला पाहिलं का? मग मी पण बघतो कुठे प्रभू आपला. पण तू काय म्हणत आहे? मी विश्वास नाही करत तुमच्या बोलण्यावर, मी त्याला हात लावणार, मी त्याला स्पर्श करणार, आणि मग मी विश्वास ठेवणार की येशू आपल्या जिवंत झालाय. हालेलुया. आज खूप लोक आहेत चमत्कार बघितल्यावरच ते नमस्कार करतात. प्रेज द लॉर्ड. पण मी म्हणतो हालेलुया, जर मी आज दारू सोडून देऊन मी जर देवाचं काम करत आहे, लोकांना मी ब्लेस करत आहे, तर हाच माझ्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार आहे. हालेलुया. मी पूर्वी दारू पिऊन मी लोकांना विनाकारणचं मारायचो, विनाकारणचं मी लोकांना शिवे द्यायचो, चालता चालता मी लोकांची खोड काढायचो. त्यावेळेस मी स्वतःला लय मोठा माणूस पैलवान समजायचो, गर्व होता मला त्या गोष्टींचा. मग आता मी जर जिवंत देवाचं काम करत आहे तर मी किती गर्व बाळगला पाहिजे. हालेलुया. तुम्ही जर इथे येऊन गुडघ्यावर बसून जर प्रार्थना करत आहात तर तुम्ही स्वतःला किती धन्य समजलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही लहान नाहीये, तुम्ही खूप मोठे बलवान आहात. हालेलुया. पूर्वी तुम्ही जे होते ना, ती ताकद काय कामाची नव्हती. त्यावेळेस गुडघे, तुम्हाला सांगू, डॉक्टर गुडघे टेकवायचे, तुमचं शरीर थकायचं.
पण इथून पुढे हालेलुया मी खरं सांगतो, डॉक्टर दुसऱ्यांसाठी गुडघे टेकवतील, पण देव परमेश्वर तुला दुसऱ्यांसाठी डॉक्टर असं बनवल. हालेलुया. तुझ्या हातामध्ये देवाने सामर्थ्य दिलेले, तुझ्या हातामध्ये परमेश्वराने. पण तो थोमा त्याला बघून अविश्वासू ठरला, तरी पण देव त्याला काय म्हणतो, भारत देशामध्ये जाऊन माझी सुवार्ता सांग, त्यांना माझी खूप गरज आहे. देव आपला सोडत नाही, देव आपला सोडत नाही. हालेलुया. त्या काळामध्ये 2000 वर्षांआधी थोमा आपल्या भारत देशात आला कसा? लोक 500 वर्षांचा इतिहास दाखवतात. मग मी माझ्या परमेश्वराचा 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास का नको दाखवू? आज खूप लोकांना राग येतो, थोमा भारत देशामध्ये कसा आला? हालेलुया. मी तुम्हाला सांगू, माझ्या देवाला अशक्य काहीच नाही. मी त्या दिवशी शिकवलं ना तुम्हाला. आज माझा देव अमेरिकेत आहे, तर दुसरा पाय त्याचा भारत देशात आहे. हालेलुया. तो माझा देव जर स्वर्गामध्ये बसून पृथ्वीवर तो पाय ठेवू शकतो, त्या माझ्या देवाला काहीच अशक्य नाहीये. जो समुद्राला ओंजळीमध्ये ठेवू शकतो, ते माझ्या देवाला काहीच अशक्य नाही. हालेलुया. त्यांनी थोमाला उचलून त्यांनी भारत देशामध्ये ठेवला असेल. कुणी वास्को द गामाचं अध्याय वाचलाय? वास्को द गामा 4थीला होता मला वाटतंय. हालेलुया. वास्को द गामा आपला भारत देश मसाल्यांचा देश ओळखला जात होता, अजूनही आहे. तो बिझनेस करण्यासाठी भारत देशाचा शोध करत येतो. काय करत येतो? शोध करत येतो. समजत आहे तुम्हाला? त्याच्या आधी 1500 वर्षांआधी थोमा कसा आला होता? मग तो इतिहास कुठे? ते इतिहास कुठे? आज वास्को द गामाचा इतिहास अख्ख्या शाळांमध्ये शिकवतात. मग मला सांगा, आपल्या थोमाचा इतिहास का नाहीये? कारण आज शैतान दडवण्याचा प्रयत्न करत आहे, आज शैतान लपवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण शैतानाला माहिती आहे, जर आज लोकांनी ह्याला ओळखलं तर लोक मला विसरतील. हालेलुया. आज शैतानाला माहिती आहे, म्हणून लोक कुणाची चाल चलत आहे? लोक शैतानाची चाल चलत आहे. आज लोकांना नाही घेणं देणं. थोमा आला होता, गेला होता, त्यांना समज नाहीये, बुद्धी नाहीये, म्हणून ते म्हणतात कोण थोमा. पण मी तुम्हाला खरं सांगतो, ज्याने विश्वास केला थोमाच्या शब्दांवर, आज ते स्वर्गामध्ये आनंद करत आहेत. हालेलुया. ते आनंद करत आहेत. तो गेला, तो थोमा गेला. पुढे वाच. शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. आम्ही प्रभूला पाहिले. पुढं. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून. त्याच्या हातामध्ये खिळ्यांचे वन किंवा होल पाहिल्या वाचून, जिथं दुःख झालेलं आहे ते बघून मी तिथं हात लावणार आणि मग मी विश्वास करणार की माझा देव जिवंत आहे. पुढं. खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. देवानी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, प्रेज द लॉर्ड भाऊ, ब्रदर, देवानी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी इथला वळ बुजावला नाही आणि इथला पण वळ बुजावला नाही. का? तर तुझी इच्छा पूर्ण हो. आपला प्रभू कोण आहे तुम्हाला सांगू? तो त्याची इच्छा नाही पूर्ण करणार, तो तुमच्या इच्छा पूर्ण करणार. हालेलुया. तू गुडघ्यावर गेला, तू एक मागतोय, परमेश्वर तुला 10 देईल. हालेलुया. तू फक्त बोल, तुझ्या मुखातून प्रार्थना करायला बसले, हे माझ्या पिता परमेश्वरा, मला माझी इच्छा नाही, मला तुझी इच्छा पूर्ण करणारे बनव. आज देव काय करत आहे? हालेलुया. थोमाची इच्छा पूर्ण करत आहे. होऊ दे तुझ्या मनासारखं. चल बघ, ये माझ्या हातामध्ये बोट घाल, ये इकडे बघ माझा हात. हालेलुया. बघ हेच आहे. ते म्हणतो हिथच आहे भाला घुसवल्याला, बघ इथं पण तू. हालेलुया. होऊ दे तुझी इच्छा पूर्ण. आता तरी तू माझ्यावर विश्वास करतो का? आता तरी तू ओळखतो का मी तुझा प्रभू आहे म्हणून? ते म्हणतो, होय प्रभू, मला विश्वास आहे, तुला माती ग्रासू शिकली नाही, तुला अंधार घेऊ शकला नाही, तूच माझा प्रभू आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, येशू काय म्हणतो, उठून थोमा, मला तू बघून अविश्वासू ठरला, विश्वासू ठरला. पण धन्य ते येणाऱ्या युगाचे लोक, जे मला न बघता फक्त माझ्या नावाने मागतील. ते आज आपण आहेत, ते आज आपण आहेत. धन्य म्हणतो तो म्हणतो धन्य. तुम्हाला सांगू, मी येशूचा आवाज माझ्या ह्या 15 वर्षामध्ये मी 3 वेळा ऐकला माझ्या कानावरती. मी इतका धन्य झालोय. हालेलुया. मी इतका अभिषेकाने देवाकडे जाऊन भरलोय. जर माझ्या समोर जर साक्षात जर देव उतरून आला तर मी किती अभिषेकाने भरल.
हालेलुया. मी किती सामर्थ्याने भरल, तुम्ही किती आशीर्वादाला बघाल. हालेलुया. ज्यांनी त्याच्याकडे बघितलं त्यांनी सगळे दुःख विसरून गेले. हालेलुया. तुम्हाला सांगू, जे शिष्य रडत होते येशू मेला म्हणून, ते शिष्य आनंद करत होते आमचा येशू उठला म्हणून. आज तुम्ही रडू नका. आज तुमच्या घरामध्ये येशूला आमंत्रण द्या. तिथं थोमा विश्वासू त्यावेळेस ठरला जेव्हा त्यांनी बघितलं. पण आपण विश्वासू तेव्हा आहोत, आमचा येशू दिसत नाही पण आहे, त्याचं नाव आमच्यातून अजूनही काम करत आहे. हालेलुया. हा, वाशिवानी पुढचं पटापट. मग 8 दिवसांनंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता, त्यांच्या बरोबर थोमा होता. हा, तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. हा, नंतर त्याने थोमाला म्हटले, हा, तू आपले बोट इकडे कर, हा. माझे हात पहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस. हा, मी तुम्हाला सांगतो, अविश्वासणार बनू नका, विश्वास ठेवणारे बना विश्वास ठेवणारे. जिथं डॉक्टर बोलतोय ना की अशक्य, तिथं तुमच्या मुखात नाही निघणं पाहिजे हे शक्य आहे. जे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत ते देव तुमचे निगेटिव्ह पण करेल. हालेलुया. तिथं काहीच अशक्य होणार नाही, काहीच नाही अशक्य होणार. हालेलुया. जर माझा परमेश्वर जुन्या करारामध्ये नामन पड्याला वाचवू शकतो, मग स्वतः जर ह्या धर्तीवर आला तर स्वतः ते मरल का? स्वतः तो आजाराला बघल का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी ओळखलं पाहिजे, येशू पुन्हा उठलेला आहे. येशू पुन्हा उठलेला आहे. माझा देव मरणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? येशू मेलेला नाही, येशू उठलेला आहे. येशू मेलेला, येशू उठलेला. हालेलुया. तुम्हाला समजलं? हालेलुया. जर कोणाला समजलं नसेल तर तुम्ही बाहेर मला विचारू शकता, ब्रदर काय शिकवलं तुम्ही? मी सांगल, मी तुम्हाला पुन्हा शिकवल. हालेलुया. पुन्हा देव मला चालवल. 12 शिष्यांनी बघितलं. तुम्हाला सांगू सगळ्यांना एक, जर 12 शिष्य मरायला तयार झाले, येशू जिवंत आहे म्हणून ते सांगत होते, ते मरणाला सुद्धा घाबरले नाही, मग मला सांगा आपण का घाबरावं मरणाला? हालेलुया. पौलुस काय म्हणतो? माझ्या देवामध्ये मला मरण लाभ आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? घाबरू नका तुम्ही. इथून पुढे अजून देव तुम्हाला उत्साहाने काम करून घेईल तुमच्याकडनं. हालेलुया. आपण जिवंत आहोत ते पण देवासाठी चांगले, आणि आपण जर मेलो तर ते पण देवासाठी चांगले. काहीच आपल्यासाठी अशक्य नाही. हालेलुया. तुम्ही घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर अशा गोष्टी घडल्या की येशू उठला आणि येशूने त्या लोकांना पण दर्शन दिलं जे त्याला मारताना कुजबुज करत होते. हालेलुया. 12 शिष्यांना दर्शन नाही दिलं परमेश्वरांनी. जे तिथे होते त्याच्यावर विश्वास करणारे येशू त्यांच्या बरोबर पण चालत होता आणि त्यांना पण तो दर्शन देत होता. हालेलुया. त्यांना पण दाखवत होता की मी जिवंत झालोय म्हणून. येशू तुम्हालाच नाही, येशू तुमच्याद्वारे अनेकांना दाखवणार की मी जिवंत आहे. अनेकांना तो दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समजते तुम्हाला? माझा अजून एक विषय होता पण मी थांबतो, खूप उशीर होईल. प्रेज द लॉर्ड. मला अजून शिकवायचं होतं पण वेळ थोडासाच आहे आपल्याकडं. हालेलुया. म्यूट करते थोडस. हालेलुया. समजलं तुम्हाला? प्रभू आपला उठला आहे आणि तो तुम्हाला आणि मला भेटला आहे. हालेलुया. तर त्याला मेलेल्यांमध्ये शोधू नका. आता जर तो जिवंत आहे तर फक्त मुखातून म्हणू नका येशू उठला आहे. मुखातून म्हणू नका फक्त येशू उठला आहे. तुमच्या कृतीतून, तुमच्या वागण्यातून पण दिसलं पाहिजे की हा खरंच यांचा येशू जिवंत आहे. तुमच्या बोलण्यातून दिसलं पाहिजे की खरंच यांचा येशू जिवंत आहे.
हालेलुया. तुमचं काम करणं लोकांना दिसलं पाहिजे की ह्याच्यातून येशू दिसत आहे. फक्त लोक काय करतात, मुखातून कबूल करतात, येशू उठलाय, येशू उठलाय, येशू उठलाय. नाही, हालेलुया, येशू उठलाय आणि पुन्हा ते रडतात. मग का रडता तुम्ही? प्रेज द लॉर्ड. मग जर तुम्ही येशू उठलाय म्हणता तर रडू नका. तुमच्या कृतीतून, तुमच्या अंतःकरणातून, तुमच्या हृदयातून, तुमच्या शरीरातून आणि तुमच्या बघण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून तो दिसला पाहिजे. हालेलुया. तेव्हा खरं तुमचं जीवन सांगेल की येशू उठलाय. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण डोळे झाकू आणि आपण देवाला धन्यवाद देऊ. धन्यवाद करतो पिता, पुत्र, पवित्र आत्मा. तुझ्या पवित्र नावाला उंच करतो, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ, वेळेचा सर्व ताबा, येणारा सर्व दिवस तो आम्हाला सांभाळलं म्हणून मी धन्यवाद करतो. आजचा प्रभू परमेश्वरा जो विषय होता तो उठलेला आहेस, ते विषय तो आमचा पूर्ण केला म्हणून मी कबूल करतो. आज आम्हा सर्वांना तू सत्य कळवलंस आणि बंधनातनं आम्हाला सोडवलंस म्हणून मी धन्यवाद करतो. आम्हाला तुझ्याकडे बघून चालणारं बनव. इथून पुढे फक्त आम्हाला बोलणारं नाही तर आम्हाला कृतीमध्ये आणि त्या आचरणामध्ये आणणारं बनव. इथून पुढे आम्हाला तुला लोकांना दाखवणारं बनव. इथून पुढे तुझ्या नावाला उंच करणारं बनव. इथून पुढे प्रभू परमेश्वरा तू आमचा आहेस असं आम्हाला लोकांना प्रभू परमेश्वरा दाखवणारं बनव माझ्या देवा. इथून पुढे आम्ही मरणार नाही तर आम्ही अनेकांना जीवन देणारे बनणार. इथून पुढे आम्ही रडणार नाही, अनेकांचं आम्ही दुःख माझ्या देवा काढणारे बनणार. इथून पुढे आम्ही आजारांना नाही, अनेकांचे आजार आम्ही त्यांच्यापासून दूर करणारे बनणार. इथून पुढे आम्ही आमच्यासाठी नाही, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करणारे बनणार. मी प्रार्थना करतो, घोषणा करतो, इथं बसलेल्या प्रत्येक बहीण भावाला, प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशूचा आत्मा मिळालेला आहे अशी मी घोषणा करतो. इथून पुढे प्रत्येक जणाला आशीर्वाद असा बनव. इथून पुढे आम्हा प्रत्येकाच्या द्वारे अंधाराला तू दूर कर. इथून पुढे आमच्याद्वारे प्रभूजी आजारांना दूर कर. इथून पुढे माझ्या देवा मी विनंती करतो, आय रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस, जिथं जाईल तिथं शैतानाला आम्ही हरवून येणारे आम्हाला बनव. जिथं आम्ही पाय ठेवल तिथं शैतान माझ्या देवा घाबरला पाहिजे. जिथं आम्ही माझ्या देवा घोषणा करेल, जिथं आम्ही माझ्या देवा भाषणाला उभं राहील तिथं शैतान खाली होईल आणि आमच्याद्वारे तू उंचवल्या जाशील आम्हाला बनव. इथून पुढं आम्ही आमच्या स्वतःला नाही तर आम्हाला इथून पुढं तुला उंच करणारं बनव. मान सन्मान तुला देतो, सगळे अधिकार तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो. मनापासून कोटी कोटी तुझ्या पवित्र नावाचे आभार मानतो. येशूच्याच पवित्र महान गोड सामर्थ्य नावात मागतो म्हणून तू ऐक देवा. आमेन, आमेन, आमेन. तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तू या आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटांपासून सोडवू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव तुझीच आहेत. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, मंडळीतल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर, प्रत्येक कुटुंबाबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन, आमेन.